पैनगंगा नदीच्या पुरात अडकलेल्या 2 शेतकरींना सुखरूप वाचविण्यात पिंजर येथील पथकाला यश. देवतारी त्याला कोडमारी. जिल्हा प्रशासनाची हेलिकॉप्टर बोलावण्याची होती तयारी. दुपारी 3 वाजतापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत 2 व्यक्ती होते. पुरात अडकलेले. पैनगंगा नदीच्या पुरात सर्व पर्याय संपलेल्या ठिकाणी शेवटची घटका मोजणाऱ्या 2 शेतकरींना पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या जवानांनी आपल्या जीवाची पर्वा न करता मोठ्या साहसाने दोन्ही शेतकरींना सुखरूप रेस्क्यू करून बाहेर काढून जीवनदान दिले. 26 जून रोजी दुपारी 3 वाजता पेडगाव तालुका रिसोड येथील शेतकरी मदन ज्ञानोबा मोरे वय 55 वर्ष पेडगाव तालुका रिसोड वाशिम हे आपल्या शेतातील सोलर पंप बंद करण्यासाठी गेले असता अचानकच पैनगंगा नदीच्या पुराचा शेताला वेढा बसला आणि चारही बाजूला पाण्याचा प्रवाह वाढला आणि ते अडकले. त्यांना वाचविण्यासाठी येथीलच पट्टीचे पोहणारे अक्षय अंभोरे वय 27 हे गेले असता आणखीन पाणी वाढतच गेले. ते सुद्धा अडकले कारण चारही बाजूला पैनगंगेचा जोरदार प्रवाह असल्याने आता सर्व पर्याय संपले. यावेळी सर्व गावकरी गोळा झाले परंतु नदीपात्रातील प्रवाहामुळे काहीच पर्याय नसल्याने शेवटी गावकरींनी व लोकप्रतिनिधींकडून वाशिम जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस. मॅडम यांना माहिती देऊन तात्काळ कारवाई करण्यासाठी विनंती केली. तेव्हाच पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचालित संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक प्रमुख दीपक सदाफळे यांना माहिती देऊन तात्काळ पाचारण केले. तेव्हाच वाशिमच्या वैशाली देवकर मॅडम, रिसोड तहसीलदार प्रतीक्षा तेजणकर मॅडम यांनी आणि रिसोडचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण सर, अकोला खासदार अनुपभाऊ धोत्रे यांनीही फोन करून जीवरक्षक दीपक सदाफळे यांना तात्काळ येण्यास सांगितले. तेव्हा क्षणाचाही विलंब न करता दीपक सदाफळे यांनी आपले सहकारी मयूर सळेदार, अतुल उमाळे, गोपाल गिरे, शेखर केवट, मयूर कळसकार, विष्णू केवट, अपूर्व चेके, अजय डाके यांचे सह शोध व बचाव साहित्यासह घटनास्थळावर दाखल झाले. तेव्हाच सर्च लाईट सेटअप केला, रेस्क्यू बोट तयार केली आणि बायनाकुलने लोकेशन ट्रेस केले असता दोन्ही शेतकरी एका झुडपाला धरून दिसून आले. परंतु त्यांच्या पर्यंत जाणे कुठल्याच परिस्थितीत शक्य नव्हते कारण त्यांचे पर्यंत जायचे आधी 2 धारांचा प्रवाह होता. इथं आपल्या जीवाची पर्वा न करता तिथपर्यंत टीम पोहोचली आणि जर यश आले नाही तर एसडीएम मॅडम आणि तहसीलदार मॅडम यांनी हेलिकॉप्टरची व्यवस्था करता येईल का असे पर्याय शोधत होते. परंतु वेळ कमी असल्याने काय करावे काही सुचत नव्हते. परत जीव रक्षक दीपक सदाफळे यांनी क्विक प्लॅनिंग केले आणि मोठ्या कसोशीने दोघांनाही सुरक्षित रेस्क्यू करून बोटीमध्ये घेतले. दोघांनाही सुखरूप बाहेर काढले. त्यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राची टीम घटनास्थळावर होती. दोघांची आरोग्य तपासणी डॉक्टरांनी केली. जिल्हाधिकारी भुवनेश्वरी मॅडम यांच्या आदेशाने आणि निवासी उपवाशिम वैशाल रिसोडचे ठाण आघाव साहेब तसेच शाहू भगत साहेब सत संपर्कात होते अशी माहिती रिसोडचे पडघम यांनी दिली आहे. प्रतिनिधी अब्दुल अजीज, न्यूज 24, आपकी आवाज. कालपासून वाशिम जिल्ह्यामध्ये सतत मुसळधार पाऊस असल्यामुळे रिसोड तालुक्यातनी विशेष पूर परिस्थिती निर्माण झाली होती. दुपारपासून रिसोडच्या उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर मॅडम आणि रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजणकर मॅडम यांच्या नेतृत्वामध्ये दुपारपासून आमची पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन द्वारा संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाची रेस्क्यू टीम आणि रेस्क्यू बोटसह डोणगाव, पिंपरी सरहद या 4 ते 5 गावामध्ये 5-6 लोकांना रेस्क्यू करत दुपारच्या वेळेस जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस. मॅडम यांचा फोनवरून अशी माहिती मिळाली की रिसोड तालुक्यातील पेडगाव येथील पैनगंगा नदीच्या पुरामध्ये 2 शेतकरी अडकलेले आहेत. लगेच मॅडमच्या नेतृत्वामध्ये आम्ही या ठिकाणी पोहोचलो
आणि जिल्हाधिकारी विश्वनाथ घोगे सर यांच्या फोनवरील आदेशानुसार या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन आम्ही चालू केले. तर जागेवरची कंडिशन एवढी डेंजर सिच्युएशनमध्ये होती की 2 कास्तकार ज्या निंबाच्या झाडाखाली अडकलेले होते. दोन्ही साईडला पाण्याचा फ्लो असल्यामुळे आणि पैनगंगा नदीच्या पुराच्या काठावर असल्यामुळे त्यांना आणणे शक्य होत नव्हते. परंतु आम्ही मोठ्या कसोशीने आणि काल रात्रीचा पाऊस आणि आज दिवसभराच्या सतत पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आला होता आणि रिसोड तालुक्यामध्ये पेडगाव या गावातील मदनराव मोरे आणि अक्षय आंबोरे हे 2 शेतकरी शेतामध्ये अडकले होते आणि त्यांच्या दोन्ही बाजूला पाणी जवळजवळ अर्धा किलोमीटर ते पाण्यापासून तिथं आतमध्ये दूर होते. अशावेळी पोलीस प्रशासन आणि महसूल विभाग संयुक्त विद्यमान्य आणि दीपक भाऊ सदाफुळे यांच्या सतत आम्ही संपर्कात होतो आणि कमीत कमी 15 ते 20 कॉल त्यांच्यासोबत झाले असेल आणि त्यांना लोकेशन टाकून इथे बोलवलं आहे. आणि याच काळामध्ये आमचे आदरणीय पोलीस अधीक्षक अनुज तारेसाहेब यांनी कमीत कमी 20 ते 25 कॉल मला केले असतील आणि आमचे सर्व सिनियर अधिकारी यांचेसुद्धा कॉल होते. आणि आता शेवटपर्यंत कॉल होते सरांची की जोपर्यंत जे आपले अडकलेले शेतकरी आहेत ते बाहेर निघत नाही तोपर्यंत. आणि या कामासाठी आदरणीय SDM मॅडम, तहसीलदार मॅडम ह्यासुद्धा इथं उपस्थित होत्या. आणि या कामासाठी सर्वात महत्त्वाचं दीपक भाऊ सदाफळे आणि यांची टीम, रेस्क्यू टीम यांनी इतक्या फास्ट इथे येऊन एवढ्या मोलाची कामगिरी केलेली आहे की त्यांनी स्वतः एवढ्या रिस्कमध्ये जाऊन त्यांना परत यावं लागलं एकदा त्यांना बचाव कार्यामध्ये. इतका तिथे फ्लो होता याचा त्यांनी एवढं जिकरीचं काम स्वतःचा जीव धोक्यात टाकून केलं आणि गावकऱ्यांनीसुद्धा आम्हाला सहकार्य केलं इथे गर्दी न करता. तरी या सर्व डिपार्टमेंटच्या आणि सर्व आमच्या पोलीस विभागाच्या वतीने आम्ही दीपक भाऊ सदाफळे यांचे खरोखर अभिनंदन करतो, त्यांच्या टीमचे अभिनंदन करतो आणि धन्यवाद मानतो. थँक्यू.